वसई, विरार, नालासोपारा शहरांसह पालघर जिल्ह्यातील अनेक परिसरांमधलं जनजीवन हे मुसळधार पावसानं ठप्प झालं होतं. वसईच्या मिठागर भागात तब्बल 100हून अधिक कुटुंब ही अडकून पडली होती. चिंचोटीच्या आशानगर, कुताडीपाडा आणि साईनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना अंगणवाडी आणि शाळांमध्ये हलवण्यात आलं. वसईतील सातेवली आणि भोईदापाडा परिसरात रस्तेच पाण्याखाली गायब झाले होते. नालासोपारा स्थानकाच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं प्रवासी रूळ ओलांडताना दिसत होते. वसई विरारमधील रुग्णालयांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. काही ठिकाणी साचलेलं पाणी गुडघ्यावर पोचल्यानं रस्त्यावरून चालणंही अशक्य झालं होतं. त्यामुळे वसई विरार महापालिकेकडून पाणी उपसण्यासाठी पंपांचा वापर करण्यात आला. विरार, आचोळे रोड, तुळींज, गालानगर, चंदनसार, विजयनगर आणि नालासोपारा पूर्व येथील प्रमुख परिसरात पाणी तुंबल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. वसईतील आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयालाही पाण्यानं वेढा घातलेला होता. वसईच्या सारजामोरी गावातील पूर परिस्थिती इतकी भीषण होती की तिथं NDRFला पाचारण करावं लागलं. या गावाला चारही बाजूनं पाण्यानं वेढा घातला होता. त्यामुळे जवळपास 150 नागरिकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली. पालघर जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.